देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे 3 मुख्यमंत्री या नजीकच्या काळामध्ये लाभले. या तिघांमध्ये तुमच्यावर प्रत्येकाने विश्वास ठेवला. तुम्ही हक्काने आपण सांगू किंवा हक्काने आपलं ऐकलं जाईल असा मुख्यमंत्री तुम्हाला कोण वाटला? या तिघांपैकी हो. हे 2. एकनाथ शिंदे साहेबांकडे मी कधीही जाऊन व्यथा मांडू शकतो, कधीही जाऊन विकासाचं काम मागू शकतो, कधीही जाऊन डिस्कस करू शकतो एक घरगुती रिलेशनना. तसंच देवेंद्रजींचं आहे. त्याच्यामुळे 2 जे नेते उद्धव ठाकरेंनी तर तुमच्यावर प्रेम केलं हो, असं प्रेम काय केलं करू? मी कुठं नाही म्हटलं, हम्म. पण शेवटी डायलॉग कोणाबरोबर करू शकतो आपण? एक उद्धव ठाकरेंबरोबर डायलॉग का होऊ शकत नाही कोणाचा? वेळ नाही. बघा तुम्ही शिंदे साहेब जेवढा वेळ देतात, देवेंद्रजी जेवढा वेळ देतात, तेवढा त्यांनी वेळ दिला होता का? हे मी टीका करण्यासाठी सांगत नाही. त्यांनी जर वेळ दिला असता तर ही वेळ झाली नसती ना. त्यांनी शिंदे साहेबांना वेळ दिला असता, शिंदे साहेबांचं समजून घेतलं असतं, आमदारांचं समजून घेतलं असतं, मंत्र्यांचं समजून घेतलं असतं, ही वेळ झाली नसती. त्याच्यामुळं शिंदे साहेब हे कधी अवेलेबल असतात, देवेंद्रजी हे कधी अवेलेबल असतात. आणि काल शिंदे साहेबांनी भाषणामध्ये एक अतिशय चांगला उल्लेख केला की हे सर्वसामान्यांमधनं मोठे झालेले लोक आहेत. सर्वसामान्य कार्यकर्ते, सर्वसामान्य जनता, त्यांची दुःख काय हे फील्डवर जाऊन समजून घेणारे लोक आहेत आणि तेच आम्ही आहोत. त्याच्यामुळे या दोघांशी जमतं.